टिंग लिंकवरून जी काही टीका झाली मुख्यमंत्री असतील किंवा सरकार त्याला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. ते असं म्हणतात एक वेळ मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. नंबर 1 आणि नंबर 2 ते असं म्हणाले की ज्यांना साधं पुत्र विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. महाराष्ट्राला एका संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे. संस्कारी सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे आणि त्या आधीच्या मुख्यमंत्र्यांचे संस्कार काय आहे हे गेले 4 वर्ष महाराष्ट्रानं अनुभवलं आहे. तुम्ही जनतेला कुत्रा म्हणताय, जनतेला भाडेके तट्टू म्हणताय. याच कुत्र्यांना हाडं टाकून तुम्ही मतं घेतलीत का? आणि या जे भाडेके तट्टू आहेत या भाडेके तट्टूंना विकत घेऊन तुम्ही सत्तेवर आलात का? देवेंद्र फडणवीस हे एखाद्या सुलतानासारखे वागत आहे. सुलतान, मोगल काळातले सुलतान असे वागायचे. आणि सुलतानाच्या विरुद्ध कोणी जनतेनं आवाज उठवला की त्याला ते कठोर शिक्षा द्यायची. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे आणीबाणी घोषित केली. आणीबाणी जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा, राबवायचा. त्याच्यामध्ये मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीनं तो प्रकल्प पुरा करायचा. म्हणजे जनतेच्या पैशातले 200-500 कोटी रुपये खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, टी व्हीचे कॅमेरे लावायचे, आमच्यासारखं कोणीच नाही असं सांगायचं. आणि आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता वगैरे निवेदनं करायची, जनतेला मूर्ख बनवायचे. आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैसा अशा प्रकारे भगदाडं पडतात आणि त्यावर जर जनता व्यक्त झाली, मग ते समाज माध्यमांवर असेल, वृत्तपत्रात असेल, टी व्हीला असेल, तर जनतेला भाडेके तट्टू, डॉग्स, कुत्रे असं म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकतं. हे सुलतानाचं राज्य आहे. आणि सुलतानाबरोबर आजूबाजूला त्यांचे जे निजाम आहेत सगळे, ते फिदी टाळ्या वाजवत होते, काल बाकं वाजवत होते. लाज वाटली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही सुलतानशाही आहे. म्हणे महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचं सगळ्यात मोठं षडयंत्र जर कोणी रचलं असेल तर ते अमित शहाने रचलं, नरेंद्र मोदींनी रचलं. आणि खाण तशी माती, त्याच्या खाली देवेंद्र फडणवीस. काय बदनामी केली महाराष्ट्रात? सत्य बोलणं ही बदनामी आहे का महाराष्ट्राची? आपण विरोधी पक्षनेते असताना किती बेफाम आरोप करत होतात करोना काळापासून सर्व विषयानं. ते जरा तुम्ही एकदा ऐकून पहा. महाराष्ट्रातले आमदार खासदार 50-50 कोटीला विकले आणि विकत घेतले. ही काय महाराष्ट्राची बदनामी नाही? तुम्ही आमदार खासदार विकत घेत असताना आणि त्याच्यावर सरकार बनवलं, यापेक्षा या राज्याची कुठली बदनामी झाली असं मला वाटत नाही. ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे मालवणला कोसळतो भ्रष्टाचारामुळे, ही काय या राज्याची बदनामी नाही? अशी किती उदाहरणं आम्ही तुम्हाला द्यायची की तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे. तो भगतसिंग कोश्यारी होता येथे राज्यपाल, महात्मा फुल्यांपासून शिवाजी महाराजांपर्यंत त्याने जी वक्तव्य केली बदनामीकारक, आणि तुम्ही त्याचं समर्थन करत होतात. शिवरायांच्या बदनामीचं, महात्मा फुल्यांच्या बदनामीचं, डॉक्टर आंबेडकरांच्या बदनामी, जी काय महाराष्ट्राची बदनामी नाही. मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आलं आहे, फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, निराश आहेत, ते गोंधळलेले आहेत.
आणि त्याच्यामुळे जितके दिवस आपण या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदी राहतोय तितके दिवस ते फावडे घेऊन बसलेले आहेत. बस पैसे काढायचे ठेकेदारांकडून. काल ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला कुत्रे, भाडेके, तट्टू, पत्रकारांनाही त्याने म्हटलेलं आहे. खरं म्हणजे तुमच्या राज्यामध्ये रोज खून, मारामाऱ्या, हत्या, बलात्कार होत आहेत. ही राज्याची बदनामी नाही का? ही राज्याची बदनामीच आहे ना. विधानसभेत तुम्ही रोज खोटं बोलताय, ही राज्याची बदनामीच आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षाला मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन तुमचे विधानसभा अध्यक्ष निकाल देतात, ही राज्याची बदनामी आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आणि तुमच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं जनतेने तर ती जनता भाडेके तट्टू, ती जनता म्हणजे कुत्र्यासारखी भुंकणारी, ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर आणि सिकंदरसुद्धा आले आणि गेले, लक्षात घ्या. कोणताही स्वतःला जगज्जेता म्हणणारा या भूमीवर टिकला नाही. आरएसएसचा इतिहास त्याने वाचूनही लिहिलेला नवीन. खरा इतिहास वाचावा देवेंद्र फडणवीस आहे. खरा इतिहासाचं पुस्तक त्यांना मी पाठवतो. आणि महाराष्ट्राची जनता ही वाघ आहे, शूर आहे, लक्षात घ्या. आज ती शांत दिसते आहे तुम्हाला. तुमच्यासारखे चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त या राज्याची बदनामी केली आहे. तुम्ही सरळ मार्गानं सत्तेवर आलेला नाही आहात, ही या राज्याची बदनामी आहे. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी या राज्याच्या जनतेची माफी मागायला पाहिजे. त्यांना कुत्रा आणि भाडेके तट्टू म्हटल्याबद्दल या राज्याच्या स्वाभिमानी जनतेचा इतका घोर अपमान राज्याच्याच मुख्यमंत्र्यांनी कधी केला नव्हता. यालाच वैफल्य म्हणतात, फ्रस्ट्रेशन. राऊतसाहेब, काल विधानभवनात आणखी एक घटना घडली. शरद पवार हे सीमा प्रश्नासंदर्भात बैठकीला आले होते. त्या बैठकीनंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात पक्षाची बैठक घेतली, त्यांच्या स्वतःच्या पक्षाची बैठक, ज्याला आमदार खासदार उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनीही मंत्रिमंडळाची बैठक अर्धवट सोडून शरद पवारांचं आपल्या दालनात स्वागत केलं. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता ही कमी होते आणि घसरते. माननीय शरद पवार हे मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत. पण ज्या एकनाथ शिंदेंनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची आणि गद्दारीची वाळवी लावली, कीड लावली, का अख्खं विधानभवन का ओस पडलं होतं का? समोर राष्ट्रवादी भवन आहे, समोर वाय.बी. चव्हाण प्रतिष्ठान आहे. हे आमचं एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं हे मत आहे. हे मत आहे. आम्ही कधीही गद्दारांच्या अशा ठिकाणी जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेण्याचं एवढे आम्ही काय म्हणतात ते सहिष्णू नाही आहोत. आणि एवढं आमचं मन नक्कीच मोठं नाही, आम्ही करणार सुद्धा नाही. ज्यांचं आहे त्यांनी ते करावं, पण आम्हाला ते मान्य नाही. त्यांना जर कोणाला पटत असेल त्यांनी ते करावं. ह्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वासार्हता कमी होते. हे राऊतसाहेब, तुमचं खूप लोडेड विधान आहे. या आधीही शरद पवारांच्या राजकीय विश्वासार्हतेवर अनेक स्तरावर प्रश्नचिन्ह किंवा टीका झालेली आहे. प्रश्न नाही, मला असं विचारायचं, त्यांना पहिल्यांदा म्हणजे तुम्ही त्यांचे इतके निकटवर्ती आहे ना, तुम्ही महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यामध्ये पवार आणि तुम्ही होता. बघा, आमचं तुमच्याकडून हे विधान येते म्हणजे नक्कीच तुम्ही स्वतः, तुमचा पक्ष, उद्धव ठाकरे हे काल पवारांनी जी कृती केली त्यामुळे दुखावलेले दिसतात. नाही, सगळेच दुखावलेले असतील. आम्ही जर असतो तर आम्ही अजित पवारच्या दालनात जाऊन आमच्या पक्षाची बैठक घेतली नसती. आणि त्या दृष्टीनं त्यांनी शरद पवारांशी बेईमानी केली, हे आम्ही लक्षात ठेवलं असतं आणि आम्ही ते पथ्य पाळलं असतं, नक्कीच पाळलं असतं. त्याच्यामुळे महाविकास आघाडीतल्या
अनेक घटकांनी पथ्य पाळायला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब हे काही पहिल्यांदा होत नाहीये. शरद पवार यांनी याआधीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना वर्षा या निवासस्थानी जाऊन बैठक केली होती. नाही, त्यावेळेस अदानीचे अधिकारी तिथे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांना पवार हे अनेकदा करतात. मुख्यमंत्र्यांना भेटणं पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याने, ह्याच्यामध्ये मी काय चुकीचं मानत नाही. राज्याच्या प्रश्नाविषयी नाही. कालची बैठक विधानभवनात जे माननीय पवार साहेब आले ते सीमा प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची बैठक होती, त्यासाठी ते आले. खरं म्हणजे ती सीमा प्रश्नाच्या बैठकीत काय घडलं हे बाहेर आलं नाही. सीमा प्रश्नाच्या बैठकीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किती प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं मला सांगा ना तुम्ही. आम्ही त्यातली एक पार्टी आहोत. शिवसेना ही या चळवळीतली, या संघर्षातली एक महत्त्वाची पार्टी आहे. काय चर्चा झाली तिथे? आपले वकील का उपस्थित राहत नाहीत सुप्रीम कोर्टामध्ये? किती वर्ष झाली हा खटला प्रलंबित आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याच्याविषयी किती जाणीव आहे की मराठी माणूस तिथे जो हाल अपेष्टा भोगतो आहे त्यातून तोडगा निघावा, यासाठी त्यांची काय भूमिका आहे आणि काय चर्चा झाली? तुम्ही पुढल्या बैठकीला काय तारीख दिलीत आणि परत एक बैठक तारीख घेत आहे का? सीमा प्रश्नाच्या बैठकीपुरतं शरद पवारांचं विधानभवनात येणं आम्ही बघा, त्यांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये तुम्ही जाता आणि तुमच्या पक्षाची बैठक घेता, हे बाब शिवसेनेला दुखावणारी आहे. नाही, पण राऊत साहेब ही जी कृती आहे, अलीकडच्या काळात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीत अनेक चर्चा असतात की अजित पवारांचा पक्ष आणि त्यांचा पक्ष विलिनीकरण होणार. एक चर्चा अशी असते की पवारांचा पक्ष हा एनडीए बरोबर जाणार. असं सगळं सुरू असताना काही आमदार, त्यांच्या पक्षाचे खासदार या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात होते, पण रोहित पवार हे त्या बैठकीला गेले नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की काही झालं तरी आमचा पक्ष शरद पवार हे एनडीए बरोबर जाणार नाही. पण ही जी कालची कृती आहे पवारांची, तुम्हाला असं वाटतं का ते एनडीए बरोबर जाणार नाही? हे मी खात्रीनं सांगतो. सामनात तसा मी अग्रलेख पण लिहिलेला आहे. शरद पवारांच्या विचारधारेविषयी शंका घेण्याचं मला कारण नाही. मी त्यांना फार जवळून पाहतो. पण कालच्या कृतीविषयी मात्र शिवसेना ही, ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणता की अस्वस्थ झाली, की ह्या गोष्टीची या गोष्टीची गरज नव्हती. तुम्ही काय महाराष्ट्राला दाखवताय? तुम्ही गद्दारांना प्रतिष्ठा देताय. गद्दारांना प्रतिष्ठा द्यायची असेल तर मग तुमच्या पक्षात जी बेईमानी झाली त्याच्याविषयी बोलण्याचा अधिकार नाही. तुमच्या पक्षाची गद्दारी झाली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्याला आम्ही गद्दारीच म्हणतो, बंडखोरी वगैरे म्हणत नाही. ही गद्दारीच आहे. मग त्या गद्दारांविरुद्ध कोर्टात जाणं किंवा त्यांच्याविषयी भूमिका घेणं हे कशा करता? आम्ही आमच्या गद्दारांविरुद्ध लढतो आहोत ना. आणि तुम्ही त्यांना प्रतिष्ठा कशाला देताय? मग कोण आहेत ते? काय यशवंतराव चव्हाण आहेत का? एकनाथ शिंदे म्हणजे यशवंतराव चव्हाण आहेत का, की शंकरराव चव्हाण आहेत का, की वसंतराव दादा पाटील आहेत का, की वसंतराव नाईक आहेत, की विलासराव देशमुख आहेत, की मनोहर जोशी आहेत, की त्यांच्या दालनात जाऊन तुम्ही कोणीही अशा प्रकारचे बैठक? आम्हाला हे मनाला लागलेली गोष्ट आहे. मी जरी त्यांचे आणि माझे संबंध अत्यंत स्नेहाचे आणि प्रेमाचे असले तरी मी माझ्या पक्षाच्या भूमिकेवर ठाम आहे. गद्दारी ही गद्दारी आहे. ममता बॅनर्जींच्या पक्षात झालेल्या गद्दारीवर मी त्याच पेशाने बोलतो. लक्षात घ्या, गद्दारांना माफी नाही, तरच ह्या महाराष्ट्राला लागलेली गद्दारीची कीड दूर होईल. जर मोठे नेते गद्दारांना प्रतिष्ठा देत राहिले तर या राज्याची बदनामी होणारच. नाही, पण राऊत साहेब या सगळ्या प्रकरणात तुम्ही म्हणतात तुमचं पक्षाचं मन दुखावलं गेलं आहे. पुढच्या काळात हाच विषय घेऊन शरद पवारांशी तुम्ही बोलणार आहात, 100% चर्चा करणार आहात? माननीय पवार साहेबांशी मी कधीही बोलू शकतो. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे, त्यांचे माझ्यावरती प्रेम आहे. तरीही हा जो एक विषय आहे, हा विषय आमच्यासाठी पक्ष म्हणून गंभीर आहे. हा पक्ष म्हणून गंभीर आहे. आम्ही तुमच्या पक्षातल्या गद्दारांना कधी प्रतिष्ठा देणार नाही. ज्यांनी तुमच्याशी गद्दारी बेईमानी केली आहे,
आम्ही त्यांच्या दालनात त्यांच्या छताखाली जाऊन आमच्या पक्षाच्या बैठका घेणार नाही हे आत्ता सांगतो. चला. आणखी एक विषय होता सर, तुम्ही काल डॉक्टरांसंदर्भात डॉक्टरांची मारहाण झाली. नगरसेवक रमेश म्हात्रे आहेत, त्यांनी स्वतःला रुग्णालयात ऍडमिट करून घेतलेल्या प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला असून त्यांना रुग्णालयात दाखल करून घेणाऱ्या डॉक्टरांची चौकशी व्हायला पाहिजे. हे जे इस्पितळ आहे बरं का, गुंडांच्या प्रकृत्या बिघडतात, त्यासाठी खोटी सर्टिफिकेट तयार केली जातात आणि मग अटक केलेली असताना त्यांना मग मस्तपैकी एखाद्या 5 स्टार रुग्णालयात ठेवलं जातं. ही परंपरा आहे. डोंबिवली कल्याण भागात हे मोठ्या प्रमाणात चालतं. आता हे सर्टिफिकेट जे आहे त्यांच्या आजारपणाचं, हे डॉक्टर श्रीकांत शिंदेनी दिलं आहे का ते पहा. हे कसं काय होऊ शकतं? 8 तासापूर्वी बेफामपणे मारहाण करताना या माणसाची प्रकृती ठणठणीत होती, त्याच्यामध्ये ऊर्जा होती ना. टनाटना उड्या मारत होता, टेबलावर शिव्या घालत होता आणि पोलीस अटक केल्यावर त्याची प्रकृती बिघडते. त्याच्यामुळे ज्या डॉक्टरांनी त्यांना अशा प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र दिलं आहे त्या डॉक्टरची आणि त्या इस्पितळाची ताबडतोब चौकशी व्हायला पाहिजे, उच्चस्तरीय. हे खोटं प्रमाणपत्र आहे वैद्यकीय. मी आत्ता सांगतो तुम्हाला, काही होत नाही या लोकांना. हे गुंड आहेत सगळे. गुंडांच्या प्रकृत्या कधी बिघडत नाही, ते ठणठणीत असतात. मुख्यमंत्र्यांना जर काय सत्कार्य करायचं असेल तर हे करावं. नाही, पण राऊत साहेब, या सगळ्या प्रकरणात भाजप मौन बाळगून आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः काही या प्रकरणात बोललेले नाहीये. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या घटनेचा निषेध केलेला. निषेध करून का फायदा? तुमच्या पक्षातल्या गुंडाला जो पोलीस लॉकअपमध्ये असायला पाहिजे, डॉक्टर शिंदे, तो 8 तासामध्ये आजारी पडतो. डॉक्टर त्याला खोटं सर्टिफिकेट आहे, मी तुम्हाला सांगतो, खोटा अहवाल आहे त्याचा. तुम्हाला लॉकअपमध्ये जायचं नाही म्हणून तुमची व्यवस्था ही इस्पितळातल्या छान खोलीमध्ये एका होते. तिथे गर्दी जाऊन बघा काय त्याच्या लोकांची आहे ती. सकाळीच मला सांगितलं त्यांची पूर्ण 5 स्टार व्यवस्था तिकडे आहे. खरं म्हणजे हे जे डॉक्टर संघटना मार्ड वगैरे आहे ना, त्याने ह्याच्यावरती आंदोलन केलं पाहिजे. काल तिकडे आदित्य ठाकरे जाऊन आल्यावर ही कारवाई झाली. काल युवा सेनेचे नेते, प्रमुख शिवसेनेचे नेते आमचे आदित्य ठाकरे तिथे गेले. त्यांनी परिचारिका डॉक्टरांशी चर्चा केल्यावरती जो दबाव आला त्यानंतर अटक झाली. ही कागदोपत्री अटक आहे. त्यांना अद्याप खरी अटक झालेली नाही. हा भूलभुलैया है. चला हिंदी में क्या है? 440 करोड़ का टीएमसी का पैसा फ्रीज किया गया, ये राजनीति है, ये कार्रवाई लगी जाती है? ये राजनीति है. ये राजनीति है. सबसे पहले तो जो पार्टी फंड है उसके ऊपर ताला लगना चाहिए, बीजेपी के फंड के ऊपर. बहुत से ऐसे कंपनीज है, फैक्ट्री है, कॉरपोरेट्स है जिनके ऊपर ईडी ने कार्रवाई की है और उसके बाद वो पैसा चला गया है बीजेपी के खाते में, इलेक्टोरल बॉन्ड में. तो उनकी इंक्वायरी नहीं होगी, पैसा कहाँ से आया. बीफ एक्सपोर्ट करने वाली कंपनी ने लगभग 2000 करोड़ बीजेपी को दिया है. और एक गौवंश सत्ताबंदी की बात करते हैं. तो सबसे पहले अकाउंट अगर फ्रीज करना है, इंक्वायरी करनी है, तो बीजेपी का अकाउंट की इंक्वायरी करनी चाहिए. एकनाथ शिंदे का अकाउंट की फ्रीज करनी चाहिए. लेकिन तृणमूल कांग्रेस का अकाउंट के ऊपर इंक्वायरी हो रही है. ये गलती है. सर, जो राम मंदिर है, राम मंदिर की इसमें जो ट्रस्ट के जो रिसीट है वो फर्जी पाया गया. क्या ये ठगी का मामला हो नहीं, सकता है? पूरा फर्जी है. नहीं, ठगी है, लेकिन असली ठग तो बाहर है. SIT के रिपोर्ट में उनका नाम तक नहीं है. चंपत राय का, गोपाल राव का, अनिल मिश्रा का नाम ही नहीं है ना. तो इंक्वायरी छोटे छोटे मछली को पकड़ लिया. डुप्लीकेट रिसीट बुक्स है, सब कुछ है. पैसा कहाँ गया सबको पता है. वो पैसे से कहाँ, पुणे से दिल्ली तक, नोएडा तक, अयोध्या तक कैसे घर बनाए हैं, बड़े बड़े महल बनाए हैं, ये भी रिकॉर्ड पर आया है. क्या करती है सरकार? कुछ नहीं कर रही. सर, मिसिंग लिंक पे फडणवीस ने कहा कि बदनामी देखेंगे नहीं हमारे. कौन सी, किसकी बदनामी? आप किसको धमकियां दे रहे हो? राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, आप धमकी दे रहे हो.
आपने एक तो पहले जनता के पैसे का, टैक्स का अपहार किया है, वो भ्रष्टाचार किया है। जिस पैसे से आपने ये 700 करोड़ का मिसिंग लिंक बनाया है, उसमें 200 करोड़ का घपला हुआ है। तो 200 करोड़ आपके जेब में चला गया है सबके। बाकी का क्या हो गया आपने देखा, पहले बारिश में वो पूरा धस हो गया है। अगर हम सवाल पूछेंगे, जनता सवाल पूछेगी, तो जनता को आप कुत्ता कहेंगे, जनता को भाड़े के टट्टू कहेंगे। हाँ, तो आपने क्या महाराष्ट्र में आपातकाल लगा दिया है कि कोई सरकार के भ्रष्टाचार के खिलाफ बात नहीं करेंगे तो हम जेल में डाल देंगे? धमकियाँ दे रहे हो आप, दे दो।